नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. WCL म्हणजेच वेस्टर्न कोर्नफील्ड लिमिटेडमध्ये हा जॉब रिक्रुटमेंट आलेली आहे आणि हा केंद्र सरकारचा गव्हर्मेंट परमनंट जॉब आहे. तर ह्याच्यासाठी वयाची जी अट आहे ती 18 ते 30 वर्ष आहे. SC/STसाठी 5 वर्षाची सूट आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे. पूर्ण ऑल ओव्हर इंडिया 5चे उमेदवार असतील आणि तुम्हाला फ्रेशर्स असतील किंवा एक्सपिरियन्स असतील, दोघं पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि मेल फिमेल दोन्ही पण करू शकता. फॉर्म हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. जनरल OBC EWSसाठी 1180 रुपये फीस आहे आणि SC/STसाठी काहीच नाही आहे. तर हा परमनंट आणि गव्हर्नमेंटचा जॉब आहे रेग्युलर. आणि याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. 20 जुलैपासून याचं फॉर्म ॲप्लिकेशन चालू झालेली आहे आणि 10 ऑगस्ट ही लास्ट डेट असेल. आणि ह्याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती westernconal.in ह्या वेबसाईटवरती तुम्ही अप्लाय करू शकता. जॉबचं जे ठिकाण आहे ते नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर हे 3 जिल्ह्यामध्ये तुमचा जॉब असेल. आणि ह्यामध्ये रिझर्वेशन आहे ते असं आहे की मायनिंग सिल्डर TNS ग्रेड Cसाठी जे आहे ते अनरिझर्व ह्या 101 जागा आहे. बाकीचे EWS SC/ST OBCसाठी 22, 24, 38, 35 रिस्पेक्टिव्हली आहे. टोटल 220 वॅकेन्सी आहे. आणि असिस्टंट फोरमॅन जे आहे ट्रेनी त्याच्यासाठी 91 जागा आहे अनरिझर्वसाठी. 22, 26, 29, 56 अशा EWS SC/ST OBCसाठी रिस्पेक्टिव्ह आहे. टोटल 224 पोस्ट आहे. तर म्हणजे असे ह्या 444 पोस्टसाठी ही भरती असणार आहे. आणि त्याच्यानंतर आता हे मायनिंग सरदार TSCसाठी आहे. ह्याचं जे क्वालिफिकेशन आहे ते व्हॅलिड मिनिमम सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी इश्यू बाय DGMCचं तुमचं सर्टिफिकेट झालेलं पाहिजे. व्हॅलिड गॅट टेस्टिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. व्हॅलिड फर्स्ट एड सर्टिफिकेट पाहिजे आणि 3 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे अंडर ग्रॅज्युएट माइनमध्ये किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं पाहिजे मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये. व्हॅलिड ओव्हरमॅन कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट इश्यू बाय DGMC, व्हॅलिड गॅट टेस्टिंग सर्टिफिकेट हे तुमचं सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे. आणि असिस्टंट फोरमॅनचं जे आहे त्याच्यासाठी डिप्लोमा पाहिजे फक्त 3 वर्षाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कोणत्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. आणि इलेक्ट्रिकल सुपरवायझर सर्टिफिकेट पाहिजे त्याचं व्हॅलिड ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटनं. तर सिलेक्शनची जी प्रोसेस असणार आहे ती मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया कट ऑफ डेट असेल त्याच्यामधून सिलेक्ट केल्या जाईल. आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही 100 मार्काची असेल. त्याच्यामध्ये पहिला पार्ट असेल ज्याच्यात 20 क्वेश्चन असेल जनरल ॲप्टिट्यूड आणि 80 क्वेश्चन असेल दुसरा पार्ट जो की तुमचा टेक्निकल नॉलेजचा असेल. तर असा 100 मार्काचा पेपर असेल 90 मिनिटांचा. त्याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहे त्याच्यामध्ये पहिली जी पोस्ट आहे त्याच्यासाठी अनरिझर्वसाठी 50 मार्क आहे. OBCसाठी 40, 45 आणि SCसाठी 40 आहे. दुसऱ्या पोस्टसाठी अनरिझर्वसाठी 50, OBCसाठी 45, SC/STसाठी 40 असे तुम्हाला एवढे तरी मार्क कॅटेगरी वाईज घ्यावं लागणार आहे ते एक्झाम पास होण्यासाठी. आणि मग खाली या काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत जसं की हे एक कॅन्डिडेट एकाच फॉर्मला अप्लाय करू शकतो. तुमची जी डिग्री ती व्हॅलिड पाहिजे AICTE किंवा EGCच्या युनिव्हर्सिटी थ्रू झालेली पाहिजे. आणि टेस्टची जी सिटी ते जे असाइन करेल होमचे जे सेंटर रेन टेस्ट तिथेच तुम्हाला देता येणार आहे. आणि ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. अप्लाय करणारा जो कॅन्डिडेट आहे तो इलिजिबिलिटीसाठी फुलफिल झाला पाहिजे. हे सगळं आधी चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबरने या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून वेबसाईटवरतून तुम्हाला अप्लाय करायचं आहे WCLच्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे आधीच लास्ट दिवसाची वाटणी बघायची आहे. WC विल नॉट बिअर लायबिलिटी अकाउंट ऑफ सर्व्हिस बॉन्ड म्हणजे तिथं सर्व्हिस बॉन्ड वगैरे काही नसेल तुम्हाला. आणि कॅन्डिडेट्स एम्प्लॉय अंडर गव्हर्नमेंट एम्प्लॉय ते तुम्हाला रिक्वायर करायचं आहे. तर असं तुम्ही हा फॉर्म भरा. काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.